झी 24 तास एक पाऊल पुढे। वर्तमानपत्रातील चिंटूला आपण सगळे ओळखतोच। आता तो चित्रपटातून आपल्या भेटीला येतोय, पण त्याआधी चिंटू आणि त्याची गँग एका वेगळ्याच रूपात पुणेकरांना पाहायला मिळाली। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। आता ही बाटली सरळच्या सरळ गेली या चालू। आकस माकस फोकस चिंटू आणि त्याची गँग गुरुवारी जादू दाखवण्याच्या मूडमध्ये होती। मग चिंटू आणि राजूनी जादू करून दाखवत प्रेक्षकांना चांगलंच हसवलं। जादूगार रघुवीर यांनी चिंटू गँगला ही संधी उपलब्ध करून दिली आणि मग काय, चिंटू गँगनी धम्माल केली। मिनी हवेत तरंगली। नेहा तलवारीच्या टोकावर झोपली। तर राजूने आपल्या जादूनी पुणेकरांची पाण्याची समस्या सोडवली। पहिल्या प्रॅक्टिसच्या वेळेस काकांनी जेव्हा मला करून दाखवलं तेव्हा मला पहिलं काहीच कळलं नाही, कुठलीच झालं। मग जेव्हा त्यांनी दाखवलं तेव्हा मला सगळी मजा आली, आणि कारण जेव्हा त्यांनी दाखवलं तेव्हा काहीच कळलं नव्हतं। मला कळलंच नाही ना की त्यांनी मला हिप्नोटाईज केलं आणि मला कळलंच नाही। मग असं केलं तेव्हा मला कळली। मुलांना चिंटू बद्दल असलेलं आकर्षण लक्षात घेऊनच हे जादूचे प्रयोग केल्याचं जादूगार रघुवीर यांनी सांगितलं। की मिनी कविता करता करता हवेत गेली तर काय होईल, नेहा तलवारीच्या टोकावर अधांतरी झाली तर काय होईल, किंवा राजूची फजिती, जे कॅरेक्टर अल्लड आहे तर त्याची फजिती झाली स्टेजवर तर काय होईल, चिंटू आपोआप प्रकट झाला लोकांच्या समोर तर काय होईल। तर या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम आम्ही आमचे रेग्युलर जो सिक्वेन्स आहे थोडा बदलून या पद्धतीने बसवले। चिंटू आणि गँगची जादू पाहून पुणेकर भलतेच खुश झाले। 29 एप्रिलला भोसरी येथे तुम्हीही हा अनुभव घेऊ शकता, कारण रविवारी अंकुशराव लांडगे नाट्यगृहात चिंटू आणि गँग पुन्हा एकदा करणार आहेत झी 24 ताससाठी पुण्याहून कैलासपुरीसह अनुज्ञा अंगणे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।